तुम्हाला काय वाटते, काय चाललंय काय आता सध्या? नीटचा विषय सुरू असताना तिथं नाम रहेगा अल्लाह का, बस नाम रहेगा अल्लाह का. तिथं 370 हटाव, तिथं नरेंद्र मोदी की कबर खुदेगी, तिथं राम मंदिराचा विषय आवश्यक नाहीये ना. असं म्हणणं आहे की जे विद्यार्थी आपला हक्क हिरावल्यामुळे किंवा आपल्यावर अपप्रसंग घडल्यामुळे जे तिथं विरोध करतायत त्यांचा तरी मान ठेवा. आज विरोधी पक्ष यांना ढाल करून मागे उभा आहे. तुम्हाला तुमचे मुद्दे आहेत का नाही? तुम्ही संसद चालू ठेवून या विषयांवर चर्चा उपस्थित करू शकता, नवीन कायदा बनवू शकता. ते तुम्हाला करायचं नाही, तुम्हाला नौटंकी करायची. आपण काय करतोय, तिथं जाऊन लोक भडकवतोय, विद्यार्थ्यांना भडकवतोय, तिथल्या जमलेल्या सगळ्या आंदोलन करणाऱ्या लोकांना भडकवतोय. मला असं वाटतं की चर्चा करा की हे नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका नाही, हा भारत आहे. हा भारत नक्कीच लोकशाहीचा देश आहे, लोकशाही मानणारा देश आहे. परंतु भारताच्या अस्मितेवर, भारताच्या एथिक्सवर, त्याच्या संस्कृतीवर जर हल्ला करणार असतील तर भारत आणि भारत सरकार ते गप्प बसणार. खरंय. मोदी तानाशा आहेत. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा एनडीए असेल, भारतीय जनता पार्टी मधला एक कार्यकर्ता हा शेवटी कुठल्या तरी पदावर जातो. यांच्यासारखं नाहीये इंदिरा गांधी, मग सोनिया गांधी, मग राहुल गांधी. तानाशाही याला म्हणतात. अमित शहा हे कुठल्या मोठ्या नेत्याचे चिरंजीव नाहीयेत. कार्यकर्ता म्हणून विद्यार्थी दशकापासून काम करत करत आज मोठे झालेले नेते. आणि मी हे नक्की सांगतो, तुम्ही जेनझी टार्गेट करून त्यांना कुठेतरी प्रोवोक करून तुम्हाला जर असं वाटत असेल या देशात अराजकता होईल, सॉरी, हा भारत आहे. भारतातला जेनझी जरी थोडासा इकडे तिकडं वेस्टर्नाइज कल्चरला जरी थोडासा बळी पडत असेल तरी त्याची संस्कृती त्याला माहिती, तरी त्याला त्याचे आचार विचार माहिती. तुम्ही हे अपेक्षित करू नका, उलट हे यांच्यावर येईल. माझा प्रश्न या सर्व आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आहे. त्या विद्यार्थ्यांना पार्लिमेंटची तोडफोड झालेली बघायची. त्या विद्यार्थ्यांना नेपाळमध्ये ज्या पद्धतीनं अराजकता पसरवली ते या विद्यार्थ्यांना हवंय का? आंदोलनात उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न हा नीटचा आहे. देशभरात जे विद्यार्थी हळहळ करतात त्यांचा प्रश्न नीटचा आहे. त्यांचा प्रश्न ह्या परीक्षा घेतल्या जाणाऱ्या जी पद्धती आहे त्याच्यावर आहे. तुम्ही त्यांना कशात सहभागी करताय? तुम्ही त्यांना कट कारस्थानात सहभागी करताय. नमस्कार. आज आपल्याबरोबर आहेत मिस्टर पुनीत जोशी, जे आपले पुण्यातले कॉर्पोरेटर आहेत कोथरूड भागाचे, बरोबर. आणि आपला आजचा फार महत्वाचा विषय आहे, कारण का जे आता सीजेपीचं आंदोलन चालली आहेत, अख्ख्या भारतात जो अनरेस्ट एक क्रिएट केला गेला आहे, काय खरंय काय नाहीये, अजेंडा कुठला आहे, काय हे सगळं चाललेलं आहे, स्टुडंट मुवमेंट, नीट. तर यासाठी आपण सविस्तर गप्पा करणार आहोत आज पुनीत जोशी सरांबरोबर. पुनीत जोशी सर, वेलकम टू द पॉडकास्ट. आणि प्लीज, तुम्हाला काय वाटते, काय चाललंय काय आता सध्या या बाबतीत? सगळ्यात प्रथम मी काय बोलताय याच्या सर्व व्ह्युअर्सला मी त्यांना नमस्कार करतो. खूप दिवसानंतर, जवळपास 2 वर्षानंतर या व्यासपीठावर मी परत एकदा आपल्याशी चर्चा करण्यासाठी, मन मोकळं बोलण्यासाठी आज आपल्या विनंतीला मी या ठिकाणी मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलो. मलाही खूप छान वाटतंय की एका नवीन स्टुडिओमध्ये तुम्ही शिफ्ट झालात. खूप छान या ठिकाणी अरेंजमेंट्स आहेत आणि खूप छान काम तुम्ही करताय. थँक्यू फॉर कॉलिंग. थँक्यू. का? कारण का आता आपण सगळे सोशल मीडियावरच बघतोय हे सगळं, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब म्हणू नका, गुगल. आणि मुळात मेन प्रश्न तर माझा असा आहे की भारताकडे फक्त हेच प्लॅटफॉर्म्स आहेत, जे सगळे वेस्टर्न ओन प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि होतंय काय की आपल्याला कळतं जे आपण बघतोय का, कारण का जो माणूस सपोर्ट करतोय त्याला सगळ्या त्या सपोर्टिंग गोष्टी दिसतात, जो नाही सपोर्ट करत त्याला सगळ्या अँटी गोष्टी दिसतात. पण त्याच्याहून महत्वाचा मुद्दा काय आहे की नक्की चाललं काय आहे या सगळ्याचं? मला असं वाटतं की आता दिल्लीमध्ये जे सुरू आहे, जे प्रोटेस्ट सुरू आहे आणि ज्याच्यासाठी ते प्रोटेस्ट सुरू आहे, हा सर्व विषय आपण सगळेजण गेले 10-12 दिवस झाले बघतोय. खरं तर 2 महिन्यापूर्वी जेव्हा नीटचा पेपर लीक झाला असं कळलं आणि त्यानंतर हा एपिसोड सुरू झाला. मला सर्वप्रथम या ठिकाणी हे सांगायला आवडेल की नीट पेपर लीक झाल्यावर विदिन जशी ही बातमी आली, जसे इंटेलिजन्स मधनं ह्या गोष्टी कळल्या, लगेच दुसऱ्या दिवशीपासून गव्हर्नमेंट असेल, सीबीआय असेल, तपास यंत्रणा असतील, यांनी लगेच काम सुरू केलं. आणि विदिन 7 days, राईट फ्रॉम दिल्ली टू पुणे, राईट फ्रॉम दिल्ली टू चेन्नई, राईट फ्रॉम दिल्ली
समवेअर इन आंध्र, जिथं जिथं ह्याचे डॉट्स आहेत ते डॉट्स कनेक्ट केले त्या दोषींवर, त्याच्यात जे जे इन्व्हॉल्ड होते, काही कोचिंग क्लासेसचे प्रमुख होते, काही त्या NTA मधल्या कमिटीमधलं कोणतरी होतं, ही सगळी चेन विदिन 7 days ही क्रॅक केली. त्यांना अरेस्ट केलं, त्याच्यावर लगेच बाकी सगळं इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं. म्हणजे असं नाही झालं की घडलं आणि सोडून दिलं. बरोबर. हे नक्कीच घडणं, पेपर फुटणं हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. सिस्टीमसाठी हे चांगलं नाही, आपल्या देशाच्या भविष्यासाठी हे चांगलं नाही. वर्षानुवर्ष जे विद्यार्थी अभ्यास करतात, प्रयत्न करतात, खूप मेहनतीनं पेपर देतात, त्यांच्यावर हे नक्की इनजस्टिस आहे. बरोबर. परंतु मला असं वाटतं की आपली जी यंत्रणा आहे ती यंत्रणा अलर्ट आहे. आपली यंत्रणा अशा पद्धतीच्या कुठल्याही प्रकारच्या गैरव्यवहारावर किंवा गैरप्रकारावर शांत बसत नाही, अलर्ट असते आणि लगेच ह्या सगळ्या विषयांवर त्यांनी पावलं उचलली. दुसरं मला या ठिकाणी असं सांगायचंय की लगेच एका महिन्यात री एक्झाम शेड्यूल केली. बरोबर. आणि ती री एक्झाम झाली पण काही दिवसांपूर्वीच त्याचा निकालही आला. चांगलं विद्यार्थ्यांना त्यात यश मिळालं. पण मला असं वाटतं की ह्या पेपर लीकमुळे किंवा पेपर लिकेजमुळे ह्या समाजात 10-15 हजार जे बोगस डॉक्टर होणार होते ते कुठेतरी आपण प्रिव्हेंट केलं. जे गेले अनेक वर्ष आपल्या समाजात असे अनेक डॉक्टर्स आहेत, अनेक विद्यार्थी आहेत की अशा प्रकारच्या पेपर लीक असेल किंवा इतर फ्रॉडुलंट ऍक्टिव्हिटीजमुळे जे पास झालेत. बरोबर. 2013 साली नीट हे लागू केलं गेलं. 2013 नंतर कोर्टाने त्यात काही ऑब्जेक्शन आणले आणि 2016 नंतर सुप्रीम कोर्टाने परत तो त्यांचा निर्णय बदलून नीट हे लागू केलं. त्यापूर्वी स्टेट्स असतील किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतील त्यांच्या माध्यमातून ह्या परीक्षा होत होत्या आणि त्यात गव्हर्नमेंटचा काहीच कंट्रोल नसायचा. बरोबर आहे. कुठली युनिव्हर्सिटी स्वायत्त असते, ती कुठल्याही पद्धतीनं त्याचं ऍडमिशन होऊ शकतं, एंट्रन्स दिली जाऊ शकते, मॅन्युप्युलेट होऊ शकतं, म्हणून हे नीट झालं. माझं या सगळ्यावर असं म्हणणं आहे की याच्यावर खूप सक्त SOPs हे तयार झाले पाहिजे. खूप कठोर पद्धतीचं एक इन्फ्रास्ट्रक्चर, पेपर कसे फुटणार नाही, हे फक्त नीट नाहीये. बरोबर आहे. मी तुम्हाला अगदी नीट पासून ते आपल्या शाळेमध्ये फुटणारे पेपर किंवा कॉलेजेसमध्ये इंटरनल एक्झामिनेशनचे फुटणारे पेपर, या सर्व विषयात खूप स्ट्रिक्ट SOPs झाले पाहिजे. चीटिंग हे कधीच सहन केलं गेलं नाही पाहिजे. याच्यासाठी सरकार असेल, या ज्या स्वायत्त संस्था आहेत, NTA असेल किंवा इतर जसं आपल्याकडे CET असेल, या सर्व संस्थांनी, सरकारनी खूप डोळ्यात तेल घालून लक्ष घातलं पाहिजे. कारण शेवटी विद्यार्थ्यांचा भविष्याचा विषय असतो. विद्यार्थी एक खूप उमेद घेऊन अशा स्पर्धा परीक्षा असतील किंवा या पद्धतीच्या परीक्षा असतील त्यात समोरे जातात आणि त्यानंतर जर असं घडलं तर नक्कीच निराशा येते. हा झाला एक भाग. ह्यात म्हणजे काही अपप्रकार घडले, बऱ्याच लोकांचं नुकसान झालं. नक्कीच सरकार ह्या सर्व विषयांबाबतीत संवेदनशील आहे आणि त्या पद्धतीनं सरकार काही महत्वाच्या काही उपाययोजना, काही महत्वाची धोरणं हे नक्कीच अवलंबेन असा मला विश्वास आहे. दिल्लीमध्ये CJP नावाच्या एका पार्टीचा जन्म झाला. तो पार्टीचा जन्म झाला का झालेल्या जन्मात एक नवीन पार्टी त्यांनी फक्त समोर दाखवली, हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्यात मी जात नाही. मला असं वाटतं की भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आवाज उठवण्याचा अधिकार आहे. एखादा विषय, एखादी योजना, एखादं धोरण, एखादा गैरप्रकार याच्यावर आवाज उठवणं हे मला असं वाटतं की आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आपल्याला त्याचा हक्क दिला आणि तो आपण सगळ्यांनी केला पाहिजे. परंतु नीटचा विषय सुरू असताना तिथं नाम रहेगा अल्लाह का, तिथं 370 हटाव, 370 वर म्हणजे 370 जे हटवलं किंवा 370 हे आर्टिकल 370 आपण जे रद्द केलं, परत तो विषय काढला जाणं. तिथं नरेंद्र मोदी की कबर खुदेगी, तिथं इतर सगळे विषय, तिथं राम मंदिराचा विषय आवश्यक नाहीये ना. बरोबर. माझं असं म्हणणं आहे की जे विद्यार्थी
आपला हक्क हिरावल्यामुळे किंवा आपल्यावर अपप्रसंग घडल्यामुळे जे तिथं विरोध करतायत त्यांचा तरी मान ठेवा. खरंय. जे विद्यार्थी मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित आहेत, प्रोटेस्ट करण्यासाठी उपस्थित, आपला हक्क मागण्यासाठी उपस्थित, सरकारने कारवाई करावी या विषयासाठी उपस्थित आहेत, त्याला तुम्ही कुठं नेताय? आपण कालची काही दृश्य बघितली. आज मी देखील जरी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असलो, एक माझी आयडियोलॉजी असली तरी समज रस्त्यावर पोलिसांबरोबर विद्यार्थ्यांचा जर संघर्ष होत असेल, माझ्यासारख्या व्यक्तीला देखील ते सहन होणार नाही. बरोबर आहे. नक्कीच होणार नाही. परंतु कुठल्या पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना आणि काय आपण दाखवतोय, आम्ही याचं नेपाळ करू, आम्ही ह्या इन्सिडेंट्स वरनं श्रीलंका करू, श्रीलंका करू, आम्ही बांगलादेश करू, भारताचे तुकडे करू. मला ह्या लोकांना हेच सांगायचंय की हे नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका नाही, हा भारत आहे. हा भारत नक्कीच लोकशाहीचा देश आहे, लोकशाही मानणारा देश आहे. परंतु भारताच्या अस्मितेवर, भारताच्या, जर मी म्हणतो भारताच्या कुठल्या त्याच्या एथिक्सवर, त्याच्या संस्कृतीवर जर हल्ला करणार असतील तर भारत आणि भारत सरकार हे गप्प बसणार. खरंय. नाहीच बसायला पाहिजे, नाहीच बसायला पाहिजे. का? कारण का जसं आपण बघतोय की डायरेक्ट एज्युकेशन मिनिस्टरनी रिझाईन करा, म्हणजे पेपर फुटला नीटचा, NTA पेपर सेट करत जसं तुम्ही म्हणालात, आणि हे रेजिग्नेशन मागतायत एज्युकेशन मिनिस्टर. याचा काय संबंध? नाही, माझं असं म्हणणं आहे की एज्युकेशन मिनिस्ट्रीनी या 10 वर्षांमध्ये काय काय रिफॉर्म्स आणले हे नक्कीच देशासमोर आहे. बरोबर आहे. आधी कुठल्या पद्धतीनं प्रवेश व्हायचे, कुठल्या पद्धतीनं युनिव्हर्सिटीज मनमानी करून, स्वायत्त ज्या सगळ्या डीम्ड युनिव्हर्सिटीज होत्या, कुठल्या पद्धतीनं काम करायचे, कुठल्या पद्धतीनं ऍडमिशन्स घ्यायचे, आणि आज काय करतंय ह्यात नक्कीच आपण पुढे आलो. मी असं अजिबात म्हणत नाही की नीटचा पेपर लीक झाला त्याला मी त्याच्यावर पांघरून घातलं पाहिजे, हे नक्कीच मी सांगत नाही. हे माझं म्हणजे त्यात कुठेही माझं इंटेन्शन नाही. जे घडलं ते चुकीचं आहे. दोषींवर कारवाई ही कठोर व्हावी, कठोर व्हावी. बरोबर. मला तर असं वाटतं की संसद आता सुरू आहे, पार्लमेंट सेशन चालू आहे, या विषयात एखादं चांगलं धोरण निघावं की अशा प्रकारच्या लिकेजेसवर काय कडक कारवाई होऊ शकते. आतापर्यंत जे अशा प्रकारच्या लिकेजेसमध्ये लोक सापडली आहेत, कदाचित ते बेलवर बाहेर आले असतील, सुटले असतील, असे लोक परत कधी सुटता कामा नये. बरोबर. ह्याच्यासाठी कठोर कायदे करावे. परंतु मग रेजिग्नेशनच द्या. धर्मेंद्र प्रधान नंतर नरेंद्र मोदींचं रेजिग्नेशन मागतायत, गृहमंत्र्यांचं रेजिग्नेशन मागतायत. मला असं वाटतं की हा कुठेतरी मुद्दा भरकटवणं चाललंय. बरोबर. ज्या प्रोटेस्टमध्ये तुम्ही LGBTQ विषय घेऊन तिथं समोर येत आहेत, खरंच तुम्ही भलताच कुठला तरी विषय 3 वर्षापूर्वीचं शेतकरी आंदोलन त्यात मध्ये आणताय. मला असं वाटतं हे चालणार नाही. आणि सगळ्यात दयनीय परिस्थिती ही भारतातल्या विरोधी पक्षाची. आज विरोधी पक्ष यांना ढाल करून मागे उभा आहे. तुम्हाला तुमचे मुद्दे आहेत का नाही? तुम्ही संसद चालू ठेवून या विषयांवर चर्चा उपस्थित करू शकता, नवीन कायदा बनवू शकता. ते तुम्हाला करायचं नाही, तुम्हाला नौटंकी करायची. खरंय. आपण काय करतोय, तिथं जाऊन लोक भडकवतोय, विद्यार्थ्यांना भडकवतोय, तिथल्या जमलेल्या सगळ्या आंदोलन करणाऱ्या लोकांना भडकवतोय. मला असं वाटतं की चर्चा करा. मला असं वाटतं की या सर्व विषयांमध्ये तुम्ही सरकारकडे मागणी करा. विरोधी पक्षाचं काम काय? खरंय, मागणी केली पाहिजे, संसदेत आवाज उठवला पाहिजे. तुम्ही काय करताय, तुम्ही त्या आंदोलन चिघळवायला भाग पाडताय. एक्झॅक्टली. जे आंदोलन म्हणजे साधारण जुलैच्या 12 तारखेपर्यंत शांत पद्धतीने सुरू होतं. सोनम वांगचुक जे आपले सायंटिस्ट आहेत ते त्या ठिकाणी बसले होते, शांतपणे चालू होतं. माझा तर प्रश्न हा आहे की सोनम वांगचुक ह्या आंदोलनातनं स्वतःहून लांब झाले का? कुठेतरी ह्या आंदोलनाचं म्हणजे जसं त्याचं दृश्य बदलायला लागलं त्यानंतर ते मागे झाले का? ह्या सगळ्या विषयांवर पण चर्चा झाली पाहिजे. ऍब्सोल्युटली. मला असं वाटतं की ह्या सगळ्या विषयांमध्ये, बरं सरकारने वेळ दिला नाही असं नाही, आपले केंद्रीय मंत्री JP नड्डा हे देखील त्या शिष्टमंडळाला भेटले, म्हणणं समजून घेतलं. आपले अनेक नेते त्या ठिकाणी जाऊन बोलायला तयार आहेत. पण जर तुम्ही तिथं दंगल घडवण्याचे प्रयत्न करत असाल, आणि दिल्लीला हे नवीन नाहीये. बरोबर आहे. शाहीनबाग प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहितीये, शेतकरी आंदोलन प्रकरण आपल्याला माहितीये. तुमचा हेतू काय? पार्लमेंट बंद करायची? माझा प्रश्न ह्या सर्व आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आहे. त्या विद्यार्थ्यांना पार्लमेंटची तोडफोड झालेली बघायची का? त्या विद्यार्थ्यांना नेपाळमध्ये ज्या पद्धतीनं
अराजकता पसरवली, करेक्ट. ते या विद्यार्थ्यांना हवंय का? त्या विद्यार्थ्यांशी बोला. आंदोलनात उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न हा नीटचा आहे. देशभरात जे विद्यार्थी हळहळ करतायत त्यांचा प्रश्न नीटचा आहे. त्यांचा प्रश्न ह्या परीक्षा घेतल्या जाणाऱ्या जी पद्धती आहे त्याच्यावर आहे. तुम्ही त्यांना कशात सहभागी करताय? तुम्ही त्यांना कट कारस्थानात सहभागी करताय. म्हणजे एखादा विक्टिम आहे, त्या विक्टिमला तुम्ही त्याची दिशाभूल करून तुम्ही त्याच्याकडनं काय तुम्हाला नक्सलाईट तयार करायचंय? तुम्हाला त्याला देश विरोधी गोष्टींमध्ये तुम्ही त्यांना सहभागी करून घेताय. नेमकं हे आंदोलन चालवणाऱ्यांचा जो उद्देश आहे तो उद्देश तपासणं गरजेचं आहे. तुमच्या माध्यमातून मला लोकांना हे सांगायचंय, माझ्या मित्रांना, युवक मित्रांना, विद्यार्थ्यांना हे नक्की सांगायचंय, आपण अशा प्रश्नांवर आवाज उठवला पाहिजे का? तर उठवला पाहिजे. बरोबर. नक्की बोललं पाहिजे. बरोबर. जिथं सिस्टीम चुकते, जिथं सिस्टीम कडनं काही गोष्टी घडतात, बोललं पाहिजे, मानलं पाहिजे. 100%. परंतु ही पद्धत नाहीये. आणि तुम्ही काय म्हणता, मोदी तानाशाह आहेत. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा एनडीए असेल, या भारतीय जनता पार्टी मधला एक कार्यकर्ता हा शेवटी कुठल्या तरी पदावर जातो. यांच्यासारखं नाहीये. इंदिरा गांधी, मग सोनिया गांधी, मग राहुल गांधी, तानाशाही याला म्हणतात. ह्याच्यात डेमोक्रेसी नाहीये. बरोबर. अमित शहा हे कुठल्या मोठ्या नेत्याचे चिरंजीव नाहीयेत. कार्यकर्ता म्हणून विद्यार्थी दशकापासून काम करत करत आज मोठे झालेले नेते. धर्मेंद्र प्रधान कोण आहेत? धर्मेंद्र प्रधान पण विद्यार्थी दशकापासून काम करतायत. बरोबर. माझं असं म्हणणं आहे की उगीच याला तुम्ही वेगळं स्वरूप देऊन लोकांची माती भडकवून, आणि मी हे नक्की सांगतो, तुम्ही जेनझी टार्गेट करून त्यांना कुठेतरी प्रोवोक करून तुम्हाला जर असं वाटत असेल या देशात अराजकता होईल, तर सॉरी, हा भारत आहे. भारतातला जेनझी जरी थोडासा इकडं तिकडं वेस्टर्नाइज कल्चरला जरी थोडासा बळी पडत असेल, तरी त्याची संस्कृती त्याला माहिती आहे, तरी त्याला त्याचे आचार विचार माहिती आहेत. तुम्ही हे अपेक्षित करू नका. उलट हे यांच्यावर येईल. अभिजित दिपके सारखा एक विद्यार्थी, ठीक आहे, तो विदेशात होता, त्याला वाटलं हे आंदोलन चालवायचं. अरविंद केजरीवाल आल्यावर तुम्ही अरविंद केजरीवालच्या पाया पडतात. उद्धव ठाकरे आल्यावर तुम्ही उद्धव ठाकरेच्या पाया, म्हणजे तुम्ही हे व्यासपीठ राजकीय लोकांना उभं करून दिलं. खरे. माझं स्पष्ट. आणि इंडिया अलायन्सचे सगळे लोक दिसतात तिकडे. मला हेच म्हणायचंय. आज तुम्ही म्हणता की पोलिसांनी हल्ले केले, सुरुवात याची कुठनं झाली? एक्झॅक्टली. याचं कुठेतरी आपण म्हणजे तुमच्या माध्यमातून मला सर्व युवकांना सांगायचंय, सुरुवात कुठं झाली? हिटचा स्प्रे घेऊन तुम्ही पोलिसाच्या तोंडावर माराल. तसे व्हिडिओ आहेत. तुम्ही एखाद्या महिला पोलिसाला धक्काबुक्की कराल आणि ऐकून घ्यायचं. आंदोलन करायला तुम्हाला जागा दिली, त्यात तुम्ही आंदोलन करा, घोषणाबाजी करा. काय घोषणाबाजी केली पाहिजे? भारतावर घोषणाबाजी केली पाहिजे. जो काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे, त्या काश्मीरवर तुम्ही वक्तव्य केलं पाहिजे. तुम्ही बंगालमधनं जे बांगलादेशी घुसखोर आपण बाहेर काढले त्याच्यावर तुम्ही वक्तव्य केलं. तुम्ही नीटवर बोला ना. करेक्ट. 15 दिवस या आंदोलनात नीटवर किती बोललं गेलं? अब्सोल्युटली नाही बोललं गेलं. आणि यांचे जे पॉइंट्स पण ह्यांनी मांडले हे फक्त 3 पॉइंट्स होते, की ज्याच्यामध्ये काहीतरी 1 करोड कॉम्पन्सेशन होतं. सेकंड म्हणजे एज्युकेशन मिनिस्टरचा राजीनामा हवाय, आणि तिसरं म्हणजे त्यांनी काहीतरी याच्या बाबतीत बोलावं. पण यांच्याकडे कुठला प्लॅन नाहीये की काय तुम्ही सुधारणा करायला पाहिजे एज्युकेशन सिस्टम, जसं तुम्ही आता बोललात. नाही, माझं तर म्हणणं आहे की ठीक आहे, हे विद्यार्थी आहेत ना, आपण असं समजू हे विद्यार्थी, त्यांच्याकडे प्लॅन नाहीत ना. संसदेचं काम आहे, ते पार्लमेंटचं काम आहे. रिफॉर्म्स आणणं हे पार्लमेंटचं काम आहे. पार्लमेंटनी केलं पाहिजे. सरकार त्यासाठी मला असं वाटतं खंबीर आहे, 100% खंबीर आहे. या सरकारने काय तुम्ही तिथं ऑपरेशन सिंदूरवर बोलताय, तुम्ही पहलगाम अटॅकवर बोलताय. अरे हे कुठलं आंदोलन आहे? नीट सोडून तुम्ही जो काही शब्द तिथं वापरत असाल, जे काही वक्तव्य करत असाल, त्यांनी तुमच्या आंदोलनाचे उद्देश कळतायत. बरोबर. तुम्हाला सहन झालं नाही का की भारत शक्तिशाली होतोय? तुम्हाला सहन झालं नाही का की जो 12व्या क्रमांकावरचा देश आज 5 क्रमांकावर, कधी 4 क्रमांकावर असतो? हे तुम्हाला सहन होत नाही का? तुम्हाला हे सहन होत नाही की या देशात आज 70% त्याचे डिफेन्स सगळ्या सिस्टीम्स, डिफेन्स इक्विपमेंट्स हे आज भारतात बनतात? हे सहन होत नाही का? ह्यांना हे सहन होत नाहीये की आपला देश पहलगाम सारखा अटॅक झाल्यावर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून तहेस नहेस करू शकतो दुश्मनांची? हे सहन होत नाहीये. त्याचा हा उद्रेक आहे का? माझा हा प्रश्न आहे. आणि भारत हा सुपर पॉवर होतोय, तर मग कसं बघवलं जाणार ना? कारण का सगळ्यात महत्वाचं काय की हे आंदोलन सोशल मीडियावर भडकते. तिकडे जसे सेलिब्रिटी झाले, इन्फ्लुएन्सर्स झाले, जे आतापर्यंत आपण बघत होतो, जेवढा इन्फ्लुएन्सर मी फॉलो करत होतो, आणि आज सडनली ते पण म्हणजे ह्यांना जॉईन होत आहेत. म्हणजे मग अजेंडा काहीतरी वेगळाच वाटतोय. आणि या जेन्झीजना का भडकवलं जातंय? मी तुम्हाला एक सांगतो मयुरजी, हे बघा,
विषय संवेदनशील आहे का? तर 100% संवेदनशील आहे. नीटच्या पेपर लीकमुळे ज्या विद्यार्थ्यांनी चुकीचं पाऊल उचललं बरोबर. किंवा जे काय घडलं, हा विषय 100% संवेदनशील आहे. तुम्हाला मला पण ह्या विषयात संवेदना आहेत, हे लक्षात घ्या. आपण पण ह्या विषयात खरंय. आपण काय कुठले मुजोर लोक नाही आहेत. बरोबर. मी कुठला मुजोर पक्षाचा कार्यकर्ता नाही. घडलं, चुकीचं घडलं, त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे, त्याच्यावर बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. काय रिफॉर्म्स करू शकतो, काय टेक्नॉलॉजी वापरू शकतो, करता येईल ना. आता जो नीटचा पेपर असतो तो ऑफलाईन असतो, त्याला वेगळी काय पद्धत आहे का? ह्याच्यावर बोलू ना, ह्याच्यावर खरंय. चर्चा करू ना, ह्याच्यावर मागणी मांडा तुम्ही. मागण्या भलत्याच चालल्यात. अराजकता पसरवणं हा आंदोलनाचा जर उद्देश असेल तर या देशातली सजग जनता गप्प बसणार नाही. विद्यार्थी आहेत किती, कुठले पांढरे केस लांब लांब असलेले कुठले विद्यार्थी आहेत हे? विद्यार्थी वाटत पण कुठले विद्यार्थी आहे? 50 वर्षाचा कुठला विद्यार्थी आलाय? हा, JNU मध्ये आज 35-36 वर्षापर्यंत अभ्यास करणारे कोण विद्यार्थी आहेत? खरंय. माझं असं म्हणणं आहे की विषय भरकटवू नका. नीट एंट्रन्सचा विषय आहे. माझं असं म्हणणं आहे की 17 ते 22 ह्या वयोगटातला हा विषय आहे, एंट्रन्सचा विषय. ह्या विद्यार्थी असतील, ह्या विद्यार्थ्यांचे पालक असतील, त्यांचा उद्रेक आहे, तो उद्रेक रास्त आहे. परंतु ह्या उद्रेकाला चॅनलाइज करून तुम्ही जर देशात अराजकता पसरवणार असाल तर ह्या देशातला देशभक्त हे ऐकणार नाही, सहन करणार नाही. विद्यार्थ्यांबाबतीतल्या संवेदना आम्हा सर्वांना आहेत, त्यावर काम केलं पाहिजे. ह्या भूमिकेचे आम्ही आहोत. सरकारला आज जरी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असलो, पदाधिकारी असलो, आम्ही देखील सरकारला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की या विषयात रिफॉर्म्स आले पाहिजे. परंतु सरकारला आम्ही हे देखील मागणी करतो की देशात अराजकता पसरवणाऱ्या कुठल्याही शक्तीला हे आपण म्हणजे सहन केलं नाही पाहिजे. त्यांना योग्य ती जागा त्यांची दाखवलीच पाहिजे. तर पुढे जे तुम्ही म्हटलात, म्हणजे मी ते खरंच ते व्हिडिओज बघत होतो, त्यात ते स्टुडंट्स वाटत नाही. आणि का मला एक सांगा, एखादा स्टुडंट जो आई-बाबांना घाबरतो, टीचरला घाबरतो. नाही, माझं असं म्हणणं की त्यात स्टुडंट्स असतील, पण मी अजिबात त्यांच्या ह्याला डाऊट करू शकत नाही. स्टुडंट्स असतील, स्टुडंट्सच आंदोलन आहे असं आपण समजू की बाबा विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आहे, हे नक्की आहे. पण त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मागे काय विचार आहेत, उद्देश काय आहे, त्याचा काय शाळा चालू आहे त्याची, ती आपण जरा बघितली पाहिजे. आणि यात फॉरेन काही शक्ती ज्या आहेत, विदेशी शक्ती, त्यांचा काही हात आहे का? त्यांना या देशात अराजकता पसरवायची आहे का? FCRA रद्द झालंय, करेक्ट, त्याची काय गडबड आहे? माझे प्रश्न आहेत, मला माहित नाही या विषयात. बरोबर आहे. माझ्या मनात, मी पण देखील एक विद्यार्थी आहे, एक युवक आहे, मलाही विचार या सगळ्या गोष्टींचे येतात. ह्याचा कुठं काही लिंक आहे का? आज काल एका माध्यमावर मी बघितलं की US एका संस्थेने असं इंटिमेट केलंय की 20 आणि 21 तारखेला मोठं प्रोटेस्ट होऊ शकतं. अरे, भारताच्या इंटेलिजन्सला नाही माहिती, तुम्हाला माहितीये म्हणजे काय? इज इट फंडेड? करेक्ट. इज इट फंडेड बाय US? इज इट फंडेड बाय चायना? इज इट फंडेड बाय एनी अदर पाकिस्तान? असू शकतं. ह्याचा तपास व्हावा आणि ते मनसुबे आपलं भारत सरकार पूर्ण होऊन देणार नाही, हे नक्की मला या ठिकाणी वाटतं. अगदी बरोबर सर. FCRA जसं तुम्ही बोललात, कारण का आता आपण जर न्यूज मध्ये बघतो की यावेळेस ते बिल पास करायचंय, या सेशन मध्ये पास करायचंय, आणि मग त्यासाठी लोक मग तर्क जोडतात की ते पास होऊ नये का, कारण का फॉरेन फंडिंग टू द NGOs वुड बी स्टॉप्ड ऍज पर द लॉ. आणि त्याने सगळ्यांना जे काय 1 रुपया जरी कुठून आला तरी त्यांना दे हॅव टू जस्टिफाय का, कारण का प्रिव्हियसली असं बघितलंय की जेवढीही ही आंदोलनं झालेली आहेत, जे भारतात जसं अनरेस्ट करण्याचा प्रयत्न झालेला आहे, थ्रू सोशल मीडिया म्हणा, थ्रू मोठे मोठे इन्फ्लुएन्सर्स ज्यांच्याकडे भरपूर मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ त्यांचे फॉलोअर्स आहेत, तर या सगळ्यांना कुठून ना कुठून तरी हे ऑपरेशनल फंड होत आहे. काय लोक आहेत ते फक्त त्या क्लिप्सची फक्त एक अर्धवट बाजूच दाखवतात. म्हणजे ते सुरुवातीला नव्हते टाकत, पण कसं बिचारा स्टुडंट्सना मारलं, मग तो एक इमोशनल अँगल बनवून यू हॅव टू स्प्रेड इट लाईक वाईल्ड फायर. आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की जो जेनझी आहे किंवा जी मुलं आहेत, जे आज सगळे हॅपी आहेत, जरी त्यांच्या ह्याच्यात किंवा हॅपी नाही आहेत कदाचित, पण ते काय बघतात, ते ह्याला एक त्यांच्या आयुष्यातलं एक मोटिव्ह बघायला लागलं. त्यांना असं वाटायला लागलं की अरे नाही, मला इकडे ना काहीतरी कॉज मिळतोय, मला या आंदोलनात सपोर्ट करून, जे त्यांना रॉंग नाही आहे तसं वाटणं का, कारण का ते बिचारे स्टुडंट्सच्या हितासाठी बोलतात. पण याचा एक वेगळं ब्लॅक पॉलिटिकल गेम व्हायला लागलेला आहे,
ज्याच्या इंडियामध्येच पीपल आर नाव बिकमिंग राईट वर्सेस लेफ्ट. आता आपल्या मित्रांचे आपण स्टेटस बघतो, काय कायचे यांचे बघतो, तर आपल्यालाही विचार पडायला लागला की हा का सपोर्ट करतोय, किंवा याच्या फीडवर असं त्याला काय दाखवतायत की ज्याच्याने मला त्याचं मत कळायची म्हणजे बाजू आहे. आपण असं म्हणतो की इंग्रजांनी तरी हिंदू मुस्लिम केलं, पण आताच्या काळामध्ये त्यांना तीही करायची गरज नाही वाटत आहे आता मला. तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मला ह्यात असं वाटतं की दोन वेगळ्या आयडिओलॉजीज असतील, तर त्यांच्यात डिबेट होऊ शकते, त्यांच्यात वाद होऊ शकतात, त्यांच्यात मतभेद असू शकतात, असलेच पाहिजे. बरोबर, म्हणजे कुठली आयडिओलॉजी असो, माझ्या आयडिओलॉजीत जर एखादी गोष्ट बसत नसेल तर ठीक आहे, ठीक आहे. इट इज म्हणजे सब्जेक्ट ऑफ डिबेट. पण दोन आयडिओलॉजीज वेगळ्यात म्हणजे काय, देशाचं नुकसान करायचं, देशातल्या सुरक्षा यंत्रणेचं नुकसान करायचं, देशातल्या पंतप्रधानची कबर खुदेगी हे म्हणायचं, देशातल्या महिला ऑफिसरवर अटॅक करायचा, देशातल्या पोलिसांवर अटॅक करायचा, देशाच्या पोलिसांवर स्प्रे मारायचा. असं नाही होत. भारतीय जनता पार्टी किंवा या विचारधारेच्या लोकांनी अनेक वर्ष संघर्ष केलाय. बरोबर. कधी हे घडलं? कधीच नाही. आज राहुल गांधी विरोधी पक्षाचे नेते, इतकं महत्वाचं पद आहे, पंतप्रधानाच्या आवासाबाहेर जाऊन तुम्ही उद्योग करतात. मला तर डाऊट आहे की विदेशी शक्ती या आंदोलनाच्या माध्यमातून कुठला मोठा एक काय म्हणतात देशाच्या सुरक्षेवर आघात करण्याचा प्रयत्न याच्या मागे लपलेला दिसतो मला. ज्या पद्धतीनं पार्लमेंटच्या दिशेने ही लोक गेली, ज्या पद्धतीनं यांचं तिथं दगडफेक झाली, काय तुम्ही न्याय मागताय, लोकांची डोकी फोडून न्याय मागता आणि विद्यार्थ्यांचं नुकसान करताय. मला त्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची दया आहे. त्यांच्या बाबतीत माझ्या संवेदना जास्त आहेत. घरी बसलेले जे विद्यार्थी आहेत ते त्यांचं व्यक्त करतायत, राग व्यक्त करतायत, त्यांच्या बाबतीत आहेत. पण जो विद्यार्थी ही सिस्टीम बदलण्यासाठी कुठेतरी ह्या पेपर लीक होऊ नये त्याच्यासाठी ज्या उद्देशाने तो विद्यार्थी गेलाय, आज त्याचं कुठेतरी तुम्ही मानसिक खच्चीकरण करताय, असं मला या ठिकाणी वाटतं. 100% का, कारण का अजूनही जरी आपण बघतोय, परवा जाऊन जसे ते सीजेपीचे लीडर जाऊन भेटले नड्डा साहेबांना, आणि त्यानंतर गव्हर्नमेंटनी पण एक स्टेटमेंट दिलं की वी हॅव मेट, वी आर डुईंग इट, बट तरीही चालू आहे अजूनही हे का? कारण का ते काय झालं, त्यांना असं वाटत होतं की कुठेतरी ह्या आंदोलनाने आपण गव्हर्नमेंट पाडू शकतो का. कारण काय काय लीडर झालेले आहेत बाहेर बोलायला, काय काय पार्टीजचे, ज्यांनी ऍक्च्युली असं स्टेटमेंट केलेलं आहे की इंडिया अलायन्स एकत्र आलं नाही आणि यायला पाहिजे होतं, तर आपण या एवढ्या मोमेंटमचं आपण काहीतरी करू शकलो असतो. मला तर असं वाटतं की जे 20 तारखेपासून पार्लमेंट सेशन सुरू झालं आहे, त्यात अनेक महत्वाचे विषय किंवा अनेक महत्वाची धोरणं ही आपल्या देशाच्या हितासाठी, देशाच्या विकासासाठी, देशाच्या एकात्मतेसाठी ह्यात पास होणार आहेत. बरोबर. आणि ही पास होऊन न देणं हा कुठेतरी यातला हेतू आहे असं मला वाटतं. नीटच्या विषयात किंवा या पेपर फुटीच्या विषयात काहीतरी धोरणात्मक निर्णय यांना घेऊन द्यायचे नाहीत का? म्हणजे सेशन झालंच नाही आणि ते तुम्ही आधीच काहीतरी त्याचं अझम्पशन्स करून तुम्ही आंदोलन करताय का? पार्लमेंट सेशन मध्ये भाग पाडा की सरकार ह्या विषयात काहीतरी एसओपी तयार करेल, सरकार ह्या विषयात काहीतरी वेगळी टेक्नॉलॉजी वापरेल. आणि जसं मगाशी तुम्ही सांगितलं की या 20 तारखेच्या पासनाच्या अधिवेशनात FCRA सारखा महत्वाचा विषय, त्यात कोणाला मिरच्या लागतात का? आज देशातनं अवैध पैसे कमवण्याचे स्रोत संपलेत, बाहेरनं जे पैसे चुकीच्या मनसुब्याने येतात ते पैसे बंद होणार आहेत. मग हा कुठेतरी विषय आहे का? आज सगळ्यात बहुउद्देशीय आपण जे म्हणतो की आज आपल्या देशात महिलांचं प्रतिनिधित्व संसदेत हे फक्त 12-13% ते कुठेतरी 33-35% झालं पाहिजे. याच्यासाठी हे सरकार काम करतंय. तो कायदा तुम्हाला पास करायचा नाही का? डिलिमिटेशनचा कायदा तुम्हाला पास करायचा नाही का? मुख्य कारण ही आहेत का? याचा विचार मला असं वाटतं की आजच्या युवकांनी करावा. बरोबर. नीट या विषयात सरकारने ज्या उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या केल्याच पाहिजे, एक युवक म्हणून माझीही मागणी. परंतु त्या सर्व विषयांच्या आड जाऊन वेगळ्या पद्धतीचे जर इंटेन्शन्स असतील तर ते इंटेन्शन्स खोडले पाहिजे, ठोकले पाहिजे, माझं स्पष्ट या ठिकाणी मत आहे. आणि एक अजून एक मत असं आहे की जेव्हा माझ्या मित्रांशी किंवा काय जे सपोर्टर्स आहेत त्यांच्याशी बोलत होतो की बाबा का तुम्हाला कॉक्रोच
जनता पार्टीचे काय नाव आहे त्यांचं, का तुम्हाला हे हवंय, म्हणजे हे काय, तर म्हणे काय वाईट आहे. म्हटलं काय वाईट आहे याचा प्रश्न नाहीये, काय आहे, काय व्हॉट इज द बेसिस ऑफ द पार्टी आणि वाय डू यू नीड अ पार्टी टू कम्युनिकेट विथ द गव्हर्नमेंट. म्हणजे हा तर माझा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा म्हणजे मग ते म्हणत की कॉक्रोच, आता काहीतरी एक नवीन त्यांचं एक त्यांना एक म्हण दिलेली आहे, कॉक्रोच हे डायनोसरच्या आधीपासून होते म्हणे आणि ते तेव्हापासून आहेत म्हणून ते आत्तापासून टिकलेत. म्हणजे मी म्हटलं की बघ, तुमच्या घरात जर तुम्ही कॉक्रोच आला तर तुम्ही काय त्याला कुरवळतात, तर जनरली मारतात, आपण काय करतो. नाही, मला तर असं वाटतं की देशातल्या कुठल्याच युवकाला, कुठल्याही विचारधारेचा तो युवक असू दे किंवा देशातला कुठलीही व्यक्ती असू दे, त्याला कॉक्रोच म्हणून संबोधलंच नाही पाहिजे, खरंय. असं माझं स्पष्ट मत आहे. खरंय. दुसरं माझं यात मत आहे की इज इट अ रिव्होल्युशन और इज इट अ पार्टी, हे सिद्ध करावं. हे मनसुबे काय आहेत हे माहिती घ्यावी. आम आदमी पार्टी अशीच जन्माला आली. बरोबर. 2013ला अण्णांचं आंदोलन जे होतं त्या Yes. आंदोलनात सहभागी झाले, सगळी सिस्टीम लावली. 2014 नंतर कोण अण्णा? मला वाटतं अभिजित दिपके पण कोण अभिजित दिपके, सोनम वांचूक कोण सोनम वांचूक. अशी परिस्थिती होऊ नये ह्याचा विचार ह्यात सामील होणाऱ्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. सोनम वांचूक हे उपोषणाला बसले, उपोषणाला बसल्यापासून त्यांनी त्यांची मागणी केली. त्यांचे तुम्ही जर काही स्टेटमेंट ऐकलं तर काय की मी इथं उपोषण करतोय, तुम्ही इथं खाताय, खरे, तुम्ही इथं नाचताय, तुम्ही इथं कार्यक्रम लावताय, तुम्ही काही चुकीच्या घोषणा देतात. सोनम वांचूकचे इंटेन्शन त्याच्यावर मी बोलणारच नाही, मला आता त्या विषयात बोलायचं नाही. पण माझं म्हणणं आहे की नेमकं हे कशासाठी, नेमकं कारण काय, कुठला समुदाय तुम्ही ह्याच्या मागे आहे, या पडद्याच्या मागे कुठला समुदाय आहे, कोणाचे नाम रहे का अल्लाह का, यात नीटचा काय संबंध मला सांगा बरं. काय संबंध? तो कोण, तो भंगार कामरा काय म्हणतो, सीता के पती, काय संबंध त्याचा? अरे नीटवर बोल ना, तेच पेपर फुटीवर बोल, कोणाचं तुला काय बाकी असेल ते बोल, तू कुठल्या विषयांवर बोलतोय. ह्याचे सगळे इंटेन्शन्स हे. आणि मला असं वाटतं की मयुरेश दादा, आपण वयाच्या 35शीत आहोत, 30च्या पुढे आहोत, पण मला असं वाटतं की आपल्यापेक्षा हुशार 18 ते 22 वयातला आजचा जनजी खरंय, तो हुशार आहे, त्याला समजतं, त्याला कळतं, चांगलं वाईट कळतं. आपण जर आपल्या 16 किंवा 20 ह्या कालावधीत जर गेलो, बरोबर आहे, आपण खूप सरळ होतो, मॅन्युप्युलेटेड होतो. खरंय. मला असं वाटतं आजचा जो युवक आहे ना तो हुशार आहे. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्या विद्यार्थ्याला, त्या युवकाला हे नक्कीच स्वतःचं हित कळणार आहे जेव्हा ह्याचे खरे मनसुबे हे या देशाच्या युवकासमोर जातील, तेव्हा तेही यातनं बाजूला होतील, हा मला विश्वास आहे. आणि मी परत सांगतो, मला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जे असतील, आपलं भारत सरकार असेल, ह्याच्यावर 100% विश्वास आहे. बरोबर. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नाही, तर या देशाचा एक युवक म्हणून, देशाचा नागरिक म्हणून मला 100% विश्वास आहे. 2014च्या आधीचा भारत खरंय, आम्ही बघितलेला आहे, सगळ्यांनी बघितलंय. काय 18 वर्षाचा जो आत्ताचा विद्यार्थी आहे ना, त्याला 2014चा आधीचा भारत माहित नाही, नाही. माहितीये. त्याच्या आधीचा भ्रष्टाचार माहित नाही, त्याच्या आधीची गुंडागर्दी माहित नाही, खरंय. त्याच्या आधी ज्या पद्धतीनं दंगे व्हायचे, ज्या पद्धतीने देशावर अटॅक व्हायचा, हे त्यांना माहिती नाही. आपल्या पिढीने ते बघितलंय आणि म्हणून आपण कम्पेअर करू शकतो. ऍब्सोल्युटली. काय होतं, प्रत्येक कॉन्व्हर्सेशन मध्ये जेव्हा एखाद्याशी या बाबतीत बोलत असतो, तर त्यांच्याकडे फक्त एकच मग शेवटचं असतं की मग तुमचे पंतप्रधान मोदीजी ते प्रेस कॉन्फरन्स का देत नाही, यावं आणि बोलावं. म्हणजे मग काय की कुठे काय कोणाला काय बोलायला विषय राहिला नाही पाहिजे ना. कारण काय शेवटी ह्यांना त्या विषयावर नाही बोलायचंय ज्याच्यावर आपण त्यांच्याशी फॅक्च्युअल डिस्कशन करतो, लॉजिकल डिस्कशन करतो. त्यांना अशाच मुद्द्यांवर बोलायचं, कारण का तो मुद्दा एक तर सोडायचा हातातला, आणि मग ज्या मुद्द्यांकडे आपल्याला माहिती आहेत की त्या देत नाहीत, त्यामुळे ते तिकडे जाऊन ते एंड करून टाकायचं. असं देशाच्या पंतप्रधानांनी काय केलंय किंवा काय किती ते समोर जातात म्हणूनच ते 3दा पंतप्रधान झाले. जर हे ऑब्जेक्शनेबल असतं तर लोकांनी इतकं डोक्यावर त्यांना घेतलं नसतं. आज विदेशात जिथे जातील तिथे लाखो लोक स्वागताला उभे असतात. काही देशाचे प्रमुख जे असतात ते वाकून नमस्कार करतात. असंच नाही कोण कोणाला करत. बरोबर. एवढं मॅनिप्युलेटिव्ह नसतं सगळं. तसं राहुल गांधी काल झोपला होता आणि ज्या पद्धतीनं ती स्टाईल मारत होता, एक दिवसानंतर इतकं मॅनिप्युलेटिव्ह नसतं. त्यांना राहुल गांधीला काल कळलं कुठेतरी आपली स्पेस चालली विरोधी पक्षाची.
म्हणून घाईने गेलेत तिथे, खरे खरे म्हणून नौटंकी चालू केली प्रत्येक शहरामध्ये. नाही खरंय. पण जर तुम्हाला एकदा काय वाटतं शेवटी, की आपल्या या सगळ्या कॉन्व्हर्सेशन बद्दल काय तुम्ही खूप छान सविस्तर या बाबतीत आम्हाला माहिती दिली आहेत आणि आय थिंक आपल्या ऑडियन्सलाही ती कळाली असेल. पण जो आता सोशल मीडियावर जो दंगा चाललाय, लोक एकमेकांशी भांडतायत, म्हणजे तू बुद्धा राहायला बाजूला, अरे तू हा स्टेटस का टाकला, तू ती स्टोरी का नाही टाकली, जे काही इन्फ्लुएन्सर असतील त्यांच्याशी जाऊन भांडण करणं का, कारण का ते सपोर्ट करतायत नाही करते, जे काय त्यांचा अजेंडा आहे, काय त्या अजेंड्याला बळी पडलेत हे माहित नाही आपल्याला. पण अशा परिस्थितीत एखाद्याने दोन्ही पेहलू कसे बघावे, कसं कॉन्शियसली या गोष्टीमध्ये आपल्या नातेवाईकांशी किंवा स्वतःशी तो एक वॉर नाही करावा आणि ह्याला नीट मुद्द्याने बघा, कारण का हे म्हणजे व्हायलंट होऊ नये. तर यासाठी तुम्ही काय सांगा? मला असं वाटतं की प्रत्येक युवकाने किंवा या देशातल्या प्रत्येक नागरिकाने आपल्या देशात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर आपलं मत मांडलं पाहिजे. चांगलं वाईट हे 100% मांडलं पाहिजे. मांडण्याच्या चौकटीत जी चौकट आहे ती चौकट सोडून न मांडावं. दुसरं मला असं वाटतं की जसं तुम्ही सोशल मीडियाचं सांगताय, सोशल मीडिया कसं आहे, सोशल मीडिया हा खूप ट्रेंडवर चालतो, फॅक्ट्सवर चालण्यापेक्षा. बरोबर. मी एखादं जर एखाद्या टाईपचं काहीतरी ते सोशल मीडियावर असतं ना की ते एक पॅटर्न असतो, तो पॅटर्न जर फॉलो केला, सगळे करत असतील तर तो मी पण करायचा, हा ट्रेंड आहे, हा ट्रेंड आहे, इट इज फाईन, हा. त्यात हरकत नाही. एखाद्या विषयावर बोलणं, एखाद्या विषयावर मत मांडणं. माझे अनेक मित्र आहेत, मी तुम्हाला सांगतो, अराजकीय माझे अनेक मित्र आहेत, ते माझ्याशी या विषयावर बोलतात, माझ्याशी बोलतात, मी त्यांच्याशी बोलतो, त्यांचं म्हणणं त्याचा मी सन्मान करतो. पण माझा कुठलाही असं म्हणत नाही की मोदी यांना हटवा, खरे, ते ह्या नीटवर बोलताय. बरोबर आहे. मी तुम्हाला सांगतो, बाय अँड लार्ज ज्या देशातला जो युवक आहे ना, तो ह्या प्रसंगावर बोलतोय. बरोबर आहे. ते म्हणतात ना की मी मोदीजींना मतदान केलंय, आम्हाला मोदीजींकडनं होप्स आहेत. हो. सलग 3 टर्म होप्स आहेत ना, 4थ्या टर्म्सला पण मोदींकडनं होप्स करताय, हा देश ठेवतोय. पण ठीक आहे, हा प्रकार चुकीचा आहे किंवा ह्या प्रकारात बदल केला पाहिजे, बरोबर. चर्चा केली पाहिजे ना, बोललं पाहिजे. विद्यार्थ्यांनी असं नसलं पाहिजे मी माझं काम, माझं कॉलेज, माझा अभ्यास किंवा माझं करिअर आणि ते सोडून. करेक्ट. या सर्व विषयांवर विद्यार्थ्यांनी बोलणं आवश्यक आहे. 1973ला इतकी मोठी विद्यार्थी चळवळ झाली जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वात. विद्यार्थी म्हणून अनेक लोकांनी संघर्ष केला, पण काय केलं, देशाचे तुकडे व्हावे असं म्हणले, असं कधीच नाही म्हटले. 2014च्या आधी अनेक संघर्ष झाले, पण त्यात उद्देश काय, उद्देश आपण समजला पाहिजे. देशाचे पंतप्रधान जेव्हा इंदिरा गांधी होत्या आणि बांगलादेशचं जेव्हा पाकिस्तानपासून आपण बांगलादेश वेगळं केलं, अटल बिहारी वाजपेयी म्हणले की आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही बरोबर आहोत. आजचा विपक्ष असा दिसतो का आपल्याला? नाही. आजचं अपोजिशन आपल्याला दिसतं का? देशावर जेव्हा येतं तेव्हा पण आपला अपोजिशन आपल्या सोबत नसतं. हे कुठेतरी मला असं वाटतं की आजच्या युवकांनी या सर्व विषयावर बोलणाऱ्यांनी अभ्यास केला पाहिजे. लोक बोलतायत, लोकांची मतं जी आहेत, लोकांना या बाबतीत जो डिस्ट्रेस आहे तो नक्कीच गव्हर्नमेंट कन्सिडर करत असेल, करतंय असं मला कुठेतरी वाटतं. आणि मला माझ्या सरकारवर, माझ्या देशाच्या सिस्टीमवर 100% विश्वास आहे की ह्या सर्व विषयामध्ये आपण एक चांगला मार्ग काढून भविष्यात पेपर फुटी होणार नाही याची आपण काळजी घेऊ, असं मला नक्कीच या ठिकाणी वाटतं. तुमच्या माध्यमातून मी युवकांना आवाहन करतो, पेपर फुटीबद्दल तुम्ही बोललं पाहिजे, एज्युकेशन सिस्टीम मध्ये जे बदल केले पाहिजे ह्या विषयात तुम्ही बोललं पाहिजे. अरे आपल्या देशाचे पंतप्रधान असे की प्रत्येक विषयात लोकांचा कॉग्निजन्स घेतात, बरोबर, लोकांची मतं घेतात, लोक काय केलं पाहिजे ह्या विषयात ओपन फोरम मध्ये बोलतो. म्हणजे काय फक्त पत्रकार परिषद घेणं हे पंतप्रधानाचं काम आहे. मला असं वाटतं की खूप आपले चांगले या सर्व विषयांमधल्या काही SOPs असतील, ह्या विषयावर आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे. आणि मला असं वाटतं की जे झालं, जे घडलं ते शेवट असावं ही माझी सरकारकडनं एक युवक म्हणून अपेक्षा आहे की ह्याच्या पुढे अशा पद्धतीचा पेपर फुटी होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी, त्या संस्थेने NTA घ्यावी, सगळ्या या CET NTA ज्या सगळ्यांनी घ्यावी, त्यांनी घ्यावी. ऍब्सोल्युटली. आणि मला तर तेच वाटतं की जसं मी काल सेशन बघायचा प्रयत्न करत होतो, पण किंवा आधी बघायचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे की सेशन हे इन प्रोसिडिंग, बट आय कॅनॉट हिअर एनिथिंग. का? कारण का अपोजिशन हे बोलूच देत नाहीत.
सारखे दंगे करत असतात, आत सदनात पण नारे लावत असतात. तर मला असं वाटतं की सगळ्या ज्या जेन्सीज आहेत, ज्या सगळ्या लोकांनी ह्यांनी हे बघावं एकदा तरी, की जेव्हा रुलिंग पार्टी इन गव्हर्नमेंट दे आर ट्राईंग टू टॉक, त्यांना बोलू दिलं जात नाही. त्यांच्या जेव्हा मोदीजी बोलत असतात तेव्हा नारे चालू असतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला ऍज अपोजिशन ऐकायचं का नाहीये? तुम्हाला मांडा ना मग मत तिकडे. कारण का अख्खं जग बघतंय की काय चालू आहे सदनात. ज्या पार्टीनी त्यांना चेंज करायचं आहे ते करतायत, पण बोलू देत नाही. हे काय आहे समीकरण? मला असं वाटतं गेल्या 10 वर्षात एखाद्या विरोधी पक्षातल्या एखाद्या खासदाराचं उल्लेखनीय मांडणी या संसदेत झाली असं तुम्ही आठवून बघावं. नाहीच झाली. पूर्वीच्या काळात अनेक मोठे नेते खरे की जे बोलायला उठले की लोक ऐकायचे. बरोबर आहे. लोकं. हो, आज ते घडतच नाही. त्यांना फक्त म्हणजे दिशाभूल करायची, संसदेचा वेळ घालवायचा आहे, कुठला निर्णय होऊन द्यायचा नाही, एवढं त्यांचे मनसुबे आहेत. करेक्ट. त्या मनसुबे मला असं वाटतं की आपलं मोदीजी आणि भारत सरकार हे खूप सक्षम आहे. एनडीए गव्हर्नमेंट हे सक्षम आहे. या सर्व विषयांवर कुठंतरी मला असं वाटतं की नक्कीच उपाय होईल. आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालंय ते परत होणार नाही याची काळजी हे सरकार घेईल. आज अनेक डॉक्टर्स या सर्व विषयांमध्ये बोलतायत. त्यांची देखील भावना आहेत, त्यांची देखील जी संवेदना आहेत, कारण त्यांना माहिती आहे की किती परिश्रम करून, किती मेहनत करून आपण नीट क्लिअर करतो बरोबर आहे. किंवा मेडिकल पासून त्यांची जी पीजी पोस्ट डिग्री असते, पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री असते, किती मेहनत असते. बरोबर. आपण सगळेजण बघतो. त्यांच्या भावनांची कदर ही नक्कीच केली पाहिजे. त्यांच्या भावनांचा मान आपण ठेवला पाहिजे. परंतु त्यांच्या भावना हे त्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. त्यांच्या भावना ह्या देशविरोधी ऍक्टिव्हिटीजसाठी नाहीत, हे त्या आंदोलनजीवी लोकांना कळलं पाहिजे. खरंय. नाही पण पुरीजी, थँक्यू सो मच. तुम्ही या गोष्टीवर एवढ्या इमर्जन्सीमध्ये वेळ काढलात, कारण का हा टॉपिक आत्ता बोलणं फार महत्वाचं आहे. काय होतंय की भरपूर देशामध्ये अनरेस्ट आहे, लोकांच्या मनामध्ये अनरेस्ट झालेली आहे. आणि सारखी न्यूज असो, हे असो, ते असो. आणि मला तरी या माध्यमातून तुम्हाला पण हे रिक्वेस्ट करायची, सरकारलाही एक रिक्वेस्ट करायची आहे की मला तरी आता असं वाटतं की भारताचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स येण्याची गरज आहे. काय होतंय, कारण का बिईंग इन दिस फील्ड ऑफ मार्केटिंग, बिईंग इन दिस, जो अजेंडा पुश केला जातोय, जो या व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स थ्रू पुश केला जातोय, दॅट इज व्हेरी रॉंग समवेअर. आणि त्यामुळे काय वाटतं की कुठे ना कुठे याच्यावर एक नियंत्रण असावं. आणि त्या गोष्टींनी, कारण काय होतंय, मिसइन्फॉर्मेशन जेवढी फास्ट स्प्रेड होते आजच्या सोशल मीडियाच्या काळात, ती खूपच डेंजरस आहे. नक्कीच या सर्व विषयांवर मला असं वाटतं की आपल्या देशाचं स्वतःचं एक प्लॅटफॉर्म हे असलं पाहिजे. बरेच प्रयोग झाले, कदाचित तेवढं ते इफेक्टिव्ह नाही त्याचं झाले. हे मिळत नसेल किंवा त्याचं इफेक्टिव्ह कनेक्टिव्हिटी नसेल किंवा त्याचे फीचर्स नसतील. पण आपल्या देशातला युवक हा मला असं वाटतं की हा कल्पक आहे, इनोव्हेटिव्ह आहे. नक्कीच अशा सर्व विषयांना आपलं भारत सरकार असेल, आपला देश असेल, हा प्रोत्साहन देईल. आणि कदाचित पुढच्या वेळेस आपण एका नवीन प्लॅटफॉर्मवर बोलू. अशा अपेक्षा ठेवतो. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू सो मच पुरीजी. थँक्यू सो मच. नमस्ते. तुम्हालाही जर काही कमेंट असतील, या बाबतीत तुमचे काही मत असतील, तुम्ही प्लीज नक्की कमेंट करा. आम्हाला आवडेल तुमच्या विचारांचा कमेंट्सला रिप्लाय करायला. आणि प्लीज तुमच्या जवळच्या लोकांना, नातेवाईकांना, जेही लोक तुम्हाला वाटते की त्यांना बघायची गरज आहे, त्यांच्याशी हे प्लीज नक्की शेअर करा. थँक्यू सर.